साडी घेतली का? नाही घेतली, बाबाला सांग. गाईस हा बघा उपमा बनवित आहे मी. सकाळच्या नाश्त्याचा उपमा आहे आमचा. तर मी काय केलं आहे हा बघा तुम्हाला सांगते. पहिला टाकलेले आहे जिरी, मोहरी, थोडंसं हिंग टाकलेलं आहे, पुन्हा कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा टाकला, हिरवी मिरची टाकली, टमॅटो टाकलंय, गाजर टाकलंय साईडला. आणि मग नंतर एका ते साईडला सगळं हे करून परतून घेऊन शनी एका साईडला मी गराच भाजीत आहे बघा. हे बघा तेल टाकून गरा भाजलेला आहे. आता का नाही गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर उपमा बनवित आहे नाश्त्यासाठी. या नाश्ता करायला गाईस. तर आता का नाही आपण भाजून घेत आहे. घेतलं आपण ह्याला सगळं, मग सगळ्यांना मिक्स करून घेत आहे गाईस. आता चहा करायचा आहे. आणि हे बघा ह्याच्यात पाणी टाकायचं, गरम पाणी. तर आता मी पाणी टाकून घेत आहे गाईस. हे मोठा रवा आहे ना, तर पाणी खूप लागते बघा ह्याच्यामध्ये. हे बघा थोडंसं लागते पाणी इतकं ह्याच्यात. आता हे सगळं सुकणार, मग इतका भारी होणार खुळखुळीत जरा. हे काय उपमा उपमा दाबून ठेवायचं होतं का? नाही, मला माहिती आहे तू काय कमी हे करणार. हां, तर आता ह्याच्यात का नाही आपण ताक पण टाकू शकतात बरं का. दही फेटून शनी टाकू शकतात, ताक टाकू शकतात, खूप छान होतं या. तर बघा आपला रवा झालेला आहे, आपला उपमा झालेला आहे गाईस. डाव्या हाताने तर हलवाय पण ये ना मला. राहू द्या राहू द्या. हां हां बसाय राहू द्या आपण त्याच्यावर. आमची आई आलेली आहेत. बघा झालं का नाही भारी उपमा. येस, आमचा उपमा झाला झाला झाला.